विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने कंबर कसले। प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना केल्यात। विदर्भातल्या 45 जागांचं टार्गेट कार्यकर्त्यांना शहांनी दिलं। अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्या आमच्यासाठी उपयोगी। सगळ्यांनी मतभेद विसरून कामाला लागण्याची सूचना अमित शहांनी संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांना केल्या। तसंच मराठा आरक्षणाबाबत सरकारने काय केले याची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या। या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठीची निवडणूक सुरळीत पार पडली। सिनेटच्या 10 जागांसाठीच्या या निवडणुकीमध्ये 28 उमेदवार रिंगणात होते। यामध्ये ठाकरेंची युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये लढत झाली। 27 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दुबार नावं डिलीट केलीत। जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघातल्या 10,000 दुबार नावं डिलीट केलीत। बोगस कागदपत्र आणि लाईट बिलमध्ये खाडाखोड करून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। तानाजी सावंतांनी नाव न घेता खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार रवी राणा जगजित सिंगांवर सडकून टीका केली। एकानं म्हणायचं माझा बाप मारला आणि दुसऱ्यानं म्हणायचं त्यात काही संबंध नाही। दोघांनी खुशाल झोपायचं आणि शेतकऱ्यांचा संसार देशोधडीला लावायचा या लायकीचे हे दोघे असल्याचं तानाजी सावंत यांनी नाव न घेता टीका केली। महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या 2019 ते 2024 कालखंड एखाद्या थ्रिलिंग सिनेमासारखा असल्याचं विधान काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी म्हटलंय। आम्हाला लोकसभेमध्ये चांगले मार्क पडले, आता विधानसभेत सुद्धा चांगले मार्क मिळतील अशी अपेक्षा देशमुख यांनी लातूरमधल्या एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे। कोल्हापूर उत्तरची जागा ठाकरे पक्षाला मिळू दे यासाठी कोल्हापूर शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी अंबाबाई देवीला साकडं घातलंय। शहरातून रॅली काढत मोठं शक्तीप्रदर्शन करत इंगवले आणि त्यांच्या समर्थकांनी आई अंबाबाईला उत्तर मिळू दे म्हणत साकडं घातलं। इंगवले कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीच्या दुष्काळी फोरमचे नेते एकत्र येऊ लागलेत। भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली। मात्र हे तिन्ही नेते प्रत्यक्ष मैदानात असणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही। मुंबई उत्तर मध्यच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता आहे। प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवावी असा वर्षा गायकवाड यांचा आग्रह असल्याची चर्चा आहे। वर्षा गायकवाडांनी नुकतीच प्रिया दत्त यांची भेट घेतली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्या डॉक्टर मीनल खतगावकरांनी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे। खतगावकर नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। पुण्याच्या इंदापूर विधानसभेचा तिढा कायम असून भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवडा संपल्यानंतर शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। आपण विधान परिषदेवर जाऊन निवांत बसू शकतो, मात्र तसं न करता लवकरच मोठा राजकीय निर्णय घेणार असून आपण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळालाय। पडताळणी समितीनं बर्वे यांचा जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं तो निर्णय अवैध ठरवला। सहकार मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये त्यांचं स्वागत काळे झेंडे दाखवून करावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांना केले। गेल्या गळीत हंगामात मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ऊस उत्पादकांना 100 रुपये देण्याचं मान्य करून देखील कारखान्यांनी अद्याप पैसे दिले नसल्याचं शेट्टी म्हणाले। शिवसेना ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदेंच्या इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करण्यात आले। बनावट अकाउंटवरून मेसेज आणि कॉलद्वारे पैशांची मागणी करण्यात आली, त्यामुळे कुणीही पैसे देऊ नका असं आवाहन सुनील शिंदे यांनी केले। तसंच अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये। जमीन घोटाळ्याप्रकरणी खटला भरण्याच्या राज्यपालांच्या आदेशाला स्थगिती देण्यास कर्नाटक हायकोर्टानं नकार दिलाय। मैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून सिद्धरामय्या यांच्या पत्नीला 3 एकर 16 गुंठ्याच्या जमिनीच्या बदल्यामध्ये महागडे 14 भूखंड दिल्याचा आरोप आहे। बदलापूर एन्काउंटरच्या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला।
बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहे? सरकार त्यांना का पाठीशी घालते असा सवाल आदित्य ठाकरेंनी एक्स या सोशल मीडियावरून केला. शाळेचे विश्वस्त हे भाजपशी संबंधित असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधक रेल रोको करून बदलापूर घटनेतल्या आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत होते. मात्र आता आरोपीचा मृत्यू झाल्यावर विरोधकांना सूतक का लागले असा घणाघात श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर केला. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. अक्षय शिंदेने त्याच्या जबाबात काही भयंकर खुलासे केलेत. हे खुलासे समोर येऊ नयेत यासाठी त्याला मारलं, संपूर्ण प्रकरण मुळासकट संपवलं असा आरोप राऊतांनी केला. शाळांनी मुलींची सुरक्षा आणि संरक्षणाबाबत उपाययोजना कराव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. बदलापूर अल्पवयीन मुली लैंगिक अत्याचार घटनेनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांना हे आदेश दिलेत. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला. पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे पिकांना फायदा होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झाला. कुडाळ शहरामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. नाल्यांची साफसफाई न झाल्यानं गटारातलं पाणी रस्त्यावर आल्याचा आरोप नागरिकांनी केला. सांगलीच्या तासगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढले, तर सावळतसह परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढा नाल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या 2 दिवसांपासून तासगाव तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतीला तलावाचं स्वरूप आलं. काढणीला आलेले सोयाबीन तसंच तूर कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर MMRD कडून मुंबईतल्या मोठ्या विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशाच्या इकॉनॉमिक मास्टर प्लॅन अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रारंभिक बजेटला सुद्धा मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली MMRDची बैठक झाली. मुंबईकरांचा घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्व यंत्रणांना सोबत घेऊन सरकार पुनर्विकास करेल असं आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले. वरळीतल्या 1350 घरांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. अभ्युदय नगरचं टेंडर सोमवारी निघेल अशी माहिती देखील त्यांनी दिली. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम समाधानकारक झाले. येत्या 5 ऑक्टोबरला या विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची चाचणी होणार आहे अशी माहिती सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे असंही ते म्हणाले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये 5,75,00,000चा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी पुणे महानगर प्रदेशासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या स्थापनेसाठी आणि 10 ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली. मुंबईमध्ये रामलीला मंडळांसाठी प्रशासनानं मोठा निर्णय घेतला. एक खिडकी पद्धतीनं रामलीला मंडळांना महापालिकेची परवानगी दिली जाणार आहे. याबाबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेला आदेश दिले.